कठोपनिषदातील नचिकेतची अद्भुत कथा, आत्मज्ञानाचा अमर मार्ग. नमस्कार मित्रहो, आज आपण ऐकणार आहोत अशी एक कथा जी केवळ एका लहान मुलाची गोष्ट नाही, तर प्रत्येक माणसाच्या जीवनाला दिशा देणारी आहे. ही कथा आहे एका बालकाची, ज्याच्या मनात प्रचंड जिज्ञासा होती, सत्य जाणून घेण्याची तळमळ होती आणि ज्याने मृत्यूच्या देवाकडून ही ज्ञान मिळवले. ही कथा आहे नचिकेतची. खूप प्राचीन काळातील गोष्ट आहे. एका ऋषींचा पुत्र होता नचिकेत. लहान वय असूनही त्याचे विचार खूप खोल होते. त्याला नेहमी प्रश्न पडायचे, मी कोण आहे, जीवनाचे खरे सत्य काय आहे, मृत्यूनंतर काय होते. एकदा नचिकेतचे वडील एक महान ऋषी मोठा यज्ञ करत होते. त्या यज्ञाचे नाव होते विश्वजित यज्ञ. या यज्ञात अशी परंपरा होती की आपल्याकडील सर्व काही दान करायचे. ऋषींनी यज्ञ पूर्ण केला आणि दान देण्यास सुरुवात केली. पण नचिकेतच्या लक्षात आले की वडील दान म्हणून अशा गायी देत आहेत ज्या म्हाताऱ्या झाल्या आहेत, ज्यांना ना नीट खाता येत होते ना पाणी पिता येत होते. नचिकेतच्या मनात विचार आला, दान असे असावे की ज्यामुळे घेणाऱ्याचे कल्याण होईल. मग अशा निर्जीव आणि उपयोग नसलेल्या वस्तू दान देऊन यज्ञाचे फळ कसे मिळेल. लहान असूनही त्याने सत्य बोलण्याचे धाडस केले. तो वडिलांजवळ गेला आणि नम्रपणे विचारले, बाबा, या यज्ञात तुम्ही सर्व काही दान करत आहात, मग मला कोणाला दान करणार. वडील त्यावेळी यज्ञाच्या कामात व्यस्त होते. त्यांनी दुर्लक्ष केले. पण नचिकेतने पुन्हा विचारले, बाबा, मला कोणाला दान करणार. तिसऱ्यांदा जेव्हा त्याने तोच प्रश्न विचारला तेव्हा ऋषींना राग आला. रागाच्या भरात ते बोलून गेले, जा, तुला मी मृत्यूच्या देवाला यमाला दान देतो. हे शब्द ऐकून सर्व शांत झाले. वडिलांनी ते फक्त रागात म्हटले होते, पण नचिकेतने त्या शब्दांना सत्य मानले. कारण त्याला माहीत होते सत्यापेक्षा मोठे काहीच नाही. त्याने विचार केला, वडिलांनी मला यमाला दान दिले आहे, तर मला माझे वचन पूर्ण करायला हवे. आणि मग तो निघाला यमलोकाच्या दिशेने. नचिकेत यमराजांच्या लोकात पोहोचला, पण त्यावेळी यमराज तिथे नव्हते. एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला. लहान नचिकेत उपाशी पोटी यमराजांची वाट पाहत बसला. 3 दिवसांनी यमराज परत आले. त्यांनी पाहिले की एक तेजस्वी बालक त्यांच्या दारात 3 दिवसांपासून प्रतीक्षा करत आहे. यमराजांना वाईट वाटले. ते म्हणाले, हे बालका, तू माझ्या घरी 3 दिवस अतिथी म्हणून उपाशी राहिलास. अतिथीचा अपमान होणे योग्य नाही, म्हणून मी तुला 3 वर देतो. नचिकेतने पहिला वर मागितला, हे यमदेव, माझे वडील माझ्यावर रागावले आहेत. मी परत गेल्यावर त्यांच्या मनातील राग दूर व्हावा आणि त्यांनी मला प्रेमाने स्वीकारावे. यमराज प्रसन्न झाले. ते म्हणाले, तथास्तु, तुझ्या वडिलांचे मन शांत होईल. नचिकेतने दुसरा वर मागितला, मला तो अग्नियज्ञ जाणून घ्यायचा आहे, ज्यामुळे मनुष्य स्वर्ग प्राप्ती करतो. यमराजांनी त्याला ती दिव्य अग्निविद्या सांगितली. नचिकेतच्या बुद्धिमत्तेने प्रसन्न होऊन यमराजांनी त्या अग्नीला नचिकेतचे नाव दिले. आता तिसरा वर मागण्याची वेळ आली होती. यमराज म्हणाले, आता तिसरा वर माग. नचिकेत म्हणाला, हे यमदेव, मला एक मोठे रहस्य जाणून घ्यायचे आहे. मनुष्याच्या मृत्यूनंतर काय होते, आत्मा कुठे जातो, हे सत्य मला सांगा.
हे ऐकून यमराज काही क्षण शांत झाले, कारण हा प्रश्न अत्यंत गूढ होता. ते म्हणाले, नचिकेत, हा प्रश्न देवांनाही सहज समजलेला नाही. तू दुसरा कोणताही वर माग, मी तुला धन, संपत्ती, दीर्घायुष्य, राज्य, सुख, सुविधा सर्व देऊ शकतो. पण नचिकेत हलला नाही. यमराजांनी त्याला मोह दाखवला. ते म्हणाले, तुला सोने, रथ, सुंदर वस्तू, ऐश्वर्य, अनेक वर्षांचे जीवन देतो. फक्त मृत्यूचे रहस्य विचारू नकोस. पण नचिकेत म्हणाला, हे यमदेव, हे सर्व सुख क्षणभंगूर आहेत. आज आहेत तर उद्या नाहीत. संपत्ती, सौंदर्य, सुख हे सर्व नष्ट होणारे आहेत. मला ते नको. मला ते ज्ञान हवे आहे जे मृत्यूवर विजय मिळवून देते. नचिकेतचे हे उत्तर ऐकून यमराज प्रसन्न झाले. ते म्हणाले, वत्सा, तू खरा ज्ञानाचा अधिकारी आहेस. आणि मग यमराजांनी त्याला जीवनाचे सर्वात मोठे सत्य सांगितले. ते म्हणाले, या जगात 2 मार्ग असतात, श्रेयस आणि प्रेयस. प्रेयस म्हणजे जे आपल्याला लगेच आनंद देते पण शेवटी दुःख देते, आणि श्रेयस म्हणजे जे कठीण वाटते पण शेवटी आत्मकल्याण करते. अज्ञानी मनुष्य नेहमी प्रेयसाच्या मागे धावतो, पण ज्ञानी मनुष्य श्रेयस निवडतो. यमराज पुढे म्हणाले, हे शरीर नश्वर आहे. एक दिवस ते नष्ट होईल, पण आत्मा कधीही मरत नाही. जसा मनुष्य जुने कपडे सोडून नवीन कपडे धारण करतो, तसे आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. नचिकेतने आत्म्याचे अमर सत्य जाणले. त्याची जिज्ञासा पूर्ण झाली. तो परत पृथ्वीवर आला आणि आपल्या वडिलांना भेटला. वडिलांनी त्याला प्रेमाने स्वीकारले. नचिकेतचे नाव इतिहासात अमर झाले, कारण एका लहान मुलाने संपत्ती, सुख आणि मोह यांना नाकारून सत्याचा मार्ग निवडला. मित्रहो, नचिकेतची ही कथा आपल्याला सांगते की जीवनात अनेक वेळा आपल्यासमोर 2 पर्याय येतात. एक सोपा मार्ग जो फक्त बाहेरचे सुख देतो, आणि दुसरा सत्याचा मार्ग जो आपल्याला आतून महान बनवतो. ज्याच्या मनात प्रश्न विचारण्याची हिंमत असते, सत्य शोधण्याची इच्छा असते, त्यालाच खरे ज्ञान मिळते. नचिकेतसारखी जिज्ञासा आपल्या मनात असेल तर जीवनाचे मोठे रहस्य आपल्यालाही समजू शकते. कारण शरीर नश्वर आहे, पण आत्मा अमर आहे. हीच कठोपनिषदाची महान शिकवण आहे. धन्यवाद.